श्री स्वामी समर्थ. मेष राशी 18 ते 24 मे साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. हा नवीन आठवडा मेष राशीच्या जीवनात कोणते मोठे बदल घेऊन येणार आहे? या आठवड्यात तुमच्या मेहनतीला यशाची साथ मिळेल का? करिअर आणि व्यवसायात प्रगतीचे नवे दरवाजे उघडतील की काही अडथळ्यांचा सामना करावा लागेल? आर्थिक स्थिती मजबूत होईल का अचानक खर्च वाढणार आहेत? कौटुंबिक जीवनात आनंद आणि समाधान टिकून राहील की काही गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे? प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनात गोडवा वाढेल की नात्यांमध्ये संयमाची परीक्षा होईल? विद्यार्थ्यांना अभ्यासात अपेक्षित यश मिळेल का? चला तर मग जाणून घेऊया मेष राशीचे साप्ताहिक राशी भविष्य. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. या आठवड्यात मेष राशीच्या व्यक्तींना अनेक नव्या संधींचे दरवाजे उघडताना दिसतील. काही ठिकाणी धाडसी निर्णय घ्यावे लागतील तर काही ठिकाणी संयम ठेवणे अधिक फायदेशीर ठरेल. मनात सतत नवीन योजना आणि भविष्याबद्दल मोठे विचार सुरू राहतील. ग्रहस्थिती तुमच्या मेहनतीला योग्य दिशा देण्याचा प्रयत्न करेल, त्यामुळे आत्मविश्वास टिकवून ठेवणे अत्यंत महत्त्वाचे ठरेल. काही जुने अडथळे दूर होतील आणि मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. मात्र बोलताना आणि निर्णय घेताना घाई टाळणे गरजेचे राहील. करिअर आणि व्यवसाय. या आठवड्यात नोकरी आणि व्यवसायाच्या क्षेत्रात प्रगतीची चिन्हे स्पष्ट दिसतील. कार्यक्षेत्रात तुमच्या कामाची दखल घेतली जाईल आणि वरिष्ठांकडून कौतुक मिळण्याची शक्यता आहे. काही लोकांना नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात, ज्यामुळे सुरुवातीला तणाव जाणवेल, पण पुढे याच गोष्टी तुमच्यासाठी मोठी संधी ठरतील. सरकारी कामे, कागदपत्रे किंवा रखडलेले व्यवहार पूर्ण होण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा आठवडा नवीन ग्राहक आणि नवीन संपर्क वाढवणारा ठरेल. भागीदारीत काम करणाऱ्यांनी व्यवहारात पारदर्शकता ठेवावी. अचानक एखादा मोठा निर्णय घ्यावा लागेल, पण अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेतल्यास फायदा होईल. मार्केटिंग, ऑनलाईन व्यवसाय किंवा कमिशनशी संबंधित काम करणाऱ्यांना विशेष लाभ मिळू शकतो. आर्थिक जीवन. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा मिश्र पण समाधानकारक राहील. उत्पन्नाचे नवीन मार्ग दिसू लागतील, पण खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक राहील. घरासाठी, वाहनासाठी किंवा कुटुंबातील एखाद्या महत्त्वाच्या गोष्टीसाठी अचानक खर्च होऊ शकतो. जुन्या गुंतवणुकीतून फायदा मिळण्याची शक्यता आहे. कर्ज घेतले असल्यास त्याची परतफेड करण्याची योजना तयार होईल. काही लोकांना थांबलेले पैसे परत मिळू शकतात. शेअर मार्केट किंवा जोखमीच्या गुंतवणुकीत विचारपूर्वक निर्णय घ्या. आठवड्याच्या शेवटी आर्थिक स्थितीत थोडी सुधारणा जाणवेल आणि मनावरील ताण कमी होईल. कौटुंबिक जीवन. घरातील वातावरण या आठवड्यात काही वेळा भावनिक तर काही वेळा आनंददायी राहील. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागू शकते. घरात धार्मिक किंवा शुभकार्याची चर्चा सुरू होऊ शकते. मोठ्यांचे मार्गदर्शन तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. भावंडांसोबत जुने गैरसमज दूर होण्याची शक्यता आहे. घरात एखाद्या महत्त्वाच्या निर्णयावर चर्चा होईल आणि त्यामध्ये तुमचे मत महत्त्वाचे ठरेल. मुलांच्या प्रगतीमुळे आनंद मिळेल. मात्र रागाच्या भरात कठोर शब्द वापरणे टाळा, अन्यथा नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांमध्ये हा आठवडा भावनिक चढउतार घेऊन येऊ शकतो. जोडीदाराकडून अपेक्षा जास्त असल्यामुळे काही वेळा निराशा जाणवू शकते. संवादात स्पष्टता ठेवणे अत्यंत आवश्यक राहील. जुन्या आठवणींमुळे मन भावूक होईल आणि एखाद्या व्यक्तीशी पुन्हा संपर्क होण्याची शक्यता आहे. विवाहित व्यक्तींनी जोडीदाराच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करावा. छोट्या गोष्टीवरून वाद वाढू शकतात, पण संयम ठेवल्यास परिस्थिती नियंत्रणात राहील. आठवड्याच्या शेवटी एकत्र वेळ घालवण्याची संधी मिळेल आणि नात्यात पुन्हा गोडवा निर्माण होईल. अविवाहित व्यक्तींना नवीन ओळखीमधून प्रेमाची सुरुवात होण्याचे संकेत आहेत. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनतीचा पण यशदायी ठरेल. अभ्यासात लक्ष केंद्रित करणे सुरुवातीला कठीण जाईल, पण योग्य नियोजन केल्यास चांगले परिणाम मिळतील. स्पर्धा परीक्षा, सरकारी परीक्षा किंवा मुलाखतीची तयारी करणाऱ्यांना सकारात्मक संकेत मिळतील. नवीन कौशल्ये शिकण्याची इच्छा वाढेल. काही विद्यार्थ्यांना शिक्षकांकडून विशेष मार्गदर्शन मिळू शकते. अभ्यासाबरोबरच मानसिक शांतता टिकवणे महत्त्वाचे राहील. मोबाईल आणि सोशल मीडियावर वेळ वाया घालवणे टाळल्यास मोठा फायदा होईल. आध्यात्मिक जीवन. या आठवड्यात मन अध्यात्माकडे अधिक आकर्षित होईल. देवदर्शन, पूजापाठ किंवा मंत्रजपामध्ये मन रमू शकते. एखाद्या धार्मिक स्थळी जाण्याची इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. मनातील चिंता कमी करण्यासाठी ध्यान आणि प्राणायाम उपयुक्त ठरेल. काही लोकांना एखाद्या संत किंवा आध्यात्मिक व्यक्तीकडून प्रेरणा मिळेल. सतत सकारात्मक विचार ठेवण्याचा प्रयत्न केल्यास मानसिक ऊर्जा वाढेल. घरात सकाळी आणि संध्याकाळी दीप लावल्याने वातावरणात सकारात्मकता निर्माण होईल. प्रवास. या आठवड्यात छोट्या किंवा मध्यम अंतराच्या प्रवासाचे योग दिसत आहेत. कामानिमित्त अचानक प्रवास करावा लागू शकतो. काही प्रवास थकवणारे असले तरी त्यातून नवीन अनुभव आणि फायदे मिळतील. वाहन चालवताना काळजी घेणे अत्यंत गरजेचे राहील.
प्रवासात महत्त्वाच्या वस्तूंची विशेष काळजी घ्या. कुटुंबासोबत छोटा सहल किंवा धार्मिक प्रवास होण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या शेवटी केलेला प्रवास मानसिक ताजेपणा देईल. उपाय: या आठवड्यात दररोज सकाळी सूर्यदेवाला जल अर्पण करा आणि ओम घृणी सूर्याय नमः या मंत्राचा 21 वेळा जप करा. मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन सिंदूर आणि चमेलीचे तेल अर्पण करणे शुभ राहील. गरजू व्यक्तींना लाल फळे किंवा मसूर डाळ दान केल्यास अडथळे कमी होतील. घरात सकारात्मक ऊर्जा टिकवण्यासाठी दर संध्याकाळी तुपाचा दिवा लावा. हा आठवडा मेष राशीसाठी मेहनत, जबाबदारी आणि नवीन संधी घेऊन येणारा ठरेल. करिअरमध्ये प्रगतीची चिन्हे दिसतील. आर्थिक स्थितीत हळूहळू सुधारणा होईल आणि वैयक्तिक नात्यांमध्ये संयम ठेवणे आवश्यक राहील. आध्यात्मिक दृष्टिकोन आणि सकारात्मक विचार तुम्हाला प्रत्येक परिस्थितीत योग्य मार्ग दाखवतील. हा आठवडा मेष राशीच्या व्यक्तींसाठी बदल, प्रगती आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचे फळ मिळण्यास सुरुवात होईल आणि काही नवीन संधी अचानक समोर येऊ शकतात. आर्थिक बाबतीत थोडा समतोल राखण्याची गरज असली तरी आठवड्याच्या शेवटी परिस्थिती सुधारताना दिसेल. कुटुंबातील वातावरणात काही भावनिक क्षण येतील, पण तुमचा समजूतदारपणा नाती अधिक मजबूत करेल. प्रेम आणि वैवाहिक जीवनात संवाद महत्त्वाचा ठरेल. विद्यार्थ्यांनी सातत्य ठेवले तर चांगले यश मिळू शकते. आध्यात्मिक गोष्टींमुळे मनाला शांतता मिळेल आणि मानसिक ताण कमी होईल. या आठवड्यात संयम, सकारात्मक विचार आणि योग्य नियोजन हेच तुमच्या यशाचे मुख्य रहस्य ठरेल. धन्यवाद.